मराठीतून थोडक्यात सारांश सांगायचा आहे. आम्ही नेहमी जातो एका विभागावर योग वासिष्ठ असे दुसरे ग्रंथ घेत असतो. तिला ज्ञानेश्वरी हे प्रतिपादनेला विषय घेतलेला आहे. काय विषय आहे? ज्ञानाची लक्षणे हा मुख्य विषय आहे. अंतर्गत ज्ञान झालं हे तेच त्यांच्या वर्तनात प्रकट होते. जसं एका घरात आम्ही दिवा लावला तर खिडक्या दार वगैरे ह्याच्यातून ते प्रकाश बाहेर पडतो. तसंच आनंद आणि प्रेम आत भरलेला आहे ज्ञानामध्ये. मग तो आनंद मग व्यवहारात प्रकट होतो. कोणत्या लक्षणाने प्रकट होतो इथं सांगितलेलं आहे. सांगतात नुसते आपण शास्त्रीय सिद्धांत समजलं म्हणजे ज्ञान झालं असं नाही. ज्ञानाची सिद्धी लक्षणे जी आहेत लक्षणाने एक वस्तू सिद्ध होते. नुसते वर्णाने किंवा नुसतं सांगण्याने शब्दाने कोणतीही सिद्ध वस्तू सिद्ध होत नाही. साखर समजा 3 अक्षराने त्या साखर सिद्ध होत नाही. साखर प्रत्यक्ष साखर म्हणून वस्तू आहे ती पाहिजे. गोड आणि अशी साखरी वस्तू असते म्हणजे ती वस्तू आहे साखर. मग नंतर नाव हरकत नाही. पण साखर नसता नसते मी तोंडाने साखर म्हणून लागलो किंवा अंधारापासून प्रकाश प्रकाश दिवा दिवा किंवा उजेड उजेड म्हणून आम्ही राहिलो अंधारात, मग ते उजेड का होणार नाही. सर म्हणजे वस्तुरूपाने सिद्ध होते. कोणतेही नुसतं शब्दाने सिद्ध होत नाही. तसं मी आत्मा आहे, मी जीव नव्हे, मी देह नव्हे वगैरे आहे हे नुसते म्हणण्याने सिद्ध होत नाही. आम्ही म्हणू शकतो ऐकून, ग्रंथातलं ऐकून वाचून आपण बोलू शकतो, श्लोक बोलू शकतो किंवा कोणी सांगू शकतो याचा मला काही संबंध आहे, मी निराळा आहे, मी अलिप्त आहे, मी देह नव्हे, मी इंद्रिय नव्हे, मी आत्मा आहे मला सहजपणे बोलू शकतो. पण इतके बोलल्याने तो आत्मा किंवा आहे तो परिपूर्णतेला पोहोचला असं काही ते म्हणता येणार नाही. कारण काय खरोखर तो त्याचा जीवभाव जाऊन तो आत्मभाव तिकडे हे झालं की नाही प्रकट किंवा तिथे वस्तुरूपाने तिकडे हजर राहिलं पाहिजे. आत्मभाव आहे नुसतं तोंडात न राहता अंतर्गत त्या स्थितीने तो राहिला असला पाहिजे. स्थिती पाहिजे, ज्ञानाची स्थिती आहे. म्हणून ज्ञानी आहे म्हणजे तो तो आनंद तृप्त परमतृप्त आहे, परमानंद रूप आहे आणि सगळ्याबरोबर जगात सर्वात भावाने सर्वच आत्मस्वरूप आहे असं बघणार आहे. मग तो व्यवहारात सर्वात भावाने तो वागला तरच खरं ज्ञान आहे किंवा त्यातला अनुभव झालेला आहे असं म्हणायला. म्हणून ज्ञानी कसा वागतो, ज्ञानाची लक्षणं काय, इकडे 18 लक्षणे इकडे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विस्तार करून प्रतिपादन केलेले आहे. ते ऐसे जे ज्ञान ते ज्ञान झालं की नाही अंतर्गत लक्षणे आणि बहिर्लक्षणे दोन तऱ्हेचे लक्षण असतात. तो आत परमानंद स्थिती प्रकट होते. मी आनंद रूप सच्चिदानंद आहे, मी आत्मा आहे असा अनुभव ज्याला झालेला आहे तो अंतर्गत पूर्ण तृप्त आणि पूर्ण आनंद रूप राहतो. हे अंतरस्थिती हे पाहिजे. मग त्याचाच परिणाम त्याच्या योगाने तो सर्वात भावाने वागतो, सर्वाबरोबर प्रेमाने वागतो. स्वतः एकटा असला म्हणजे आनंद रूप राहतो, मग दुसऱ्याबरोबर वागला म्हणजे प्रेमाने वागतो. आनंद आणि प्रेम हे 2 शब्द आहेत, एकच रूप आहेत. स्वतःला अन्वय मी करतो त्यावेळेला आनंदच म्हटला जातो. मग दुसऱ्याबद्दल त्या तीच वस्तू मग प्रेम रूप बनते. मग सगळ्याबरोबर प्रेमाने वागणे, आत्मभावाने वागणे, सर्वात भावाने वागणे हे ज्ञानाची मुख्य लक्षण इकडे त्यांनी सांगतात. त्याशिवाय खरोखर ज्ञानी आहे असं सिद्ध होत नाही. तो इंद्रियांचे व्यापारी दिसू लागते म्हणतात. अंतरी अमृत ज्याने पेलेला आहे मग ते लक्षणे बाहेर दिसतात की नाही. अंतरी गेली अमृत बाहेरी काय लखलखित. तसं अंतरिज्ञान झालं मग ते इंद्रिय रूपाने, मनोरूपाने, वाणी रूपाने आणि दृष्टी रूपाने सगळ्या तऱ्हेने
तो आनंद प्रेम रूपाने प्रकट होते म्हणतात. प्रकट झालं पाहिजे तरच खरं ज्ञान. पै वसंताचे निगवणे हम्म. झाडाचे मी साधेपणे हम्म. जाणीजे ते मी धरणे सांगती ज्ञान. तो ज्ञानी आहे तो समजतो सगळ्यांना. मी माझे स्वरूप आहे समजतो हा सिद्धांत की नाही. मग समजल्याने मग कसं वागतो स्वतःबरोबर स्वतः कसं वागतो स्वतः अत्यंत प्रेमाने वागतो की नाही आम्ही स्वतः किती प्रेम आहे. घरचे प्रेम आहे आपला स्वतःच्या स्वतःवर अत्यंत प्रेम आहे की नाही. मग सगळीच आत्मस्वरूप माझे स्वरूप असं म्हटल्यावर सगळ्याबरोबर अत्यंत प्रेमाने ते वागलं पाहिजे तर खरं त्याला खरोखर ज्ञान एकात्मतेचं ज्ञान झालेलं आहे. सर्वात्म भाव आलेला आहे किंवा खरं ज्ञान झालं आहे असं म्हणता येईल. आणि वागताना मग सगळे हा निराळा तो निराळा एका बरोबर प्रेम एका बरोबर द्वेष एका बरोबर निंदा स्तुती करू लागला. मग तो एकात्म भाव काय समजला तो जीवभाव स्वतः राखलेला आहे आणि अनेकत्व तो पाहत आहे. मग ते एकत्व ज्ञान त्याला झालंय असं म्हणता येणार नाही. त्याकरता ही लक्षणे आहेत पुढची ती आली तर खरं ज्ञान ते. ज्ञाने ये देही उमटती चिन्हे हे सांगो आता अवधाने सांगे ऐक. आता कोणकोणते लक्षण आहे ज्ञान झालेलं लक्षण काय त्यांनी एक श्लोकात सांगितले. ते 18 लक्षण सांगितले. ती सुरुवात करतात अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिराज्यवम आचार्य उपासनम असे सांगतात. म्हणजे शौचम वगैरे वगैरे लक्षण आहेत. पहिलं लक्षण कोणते म्हणजे अमानित्वम म्हणतात. मानाची अपेक्षा त्याला नसते. लौकिक भाव किंवा लोकेशन म्हणतात. लोकेशन फार पुष्कळ लोकांमध्ये जास्त फार असते. लोकांकडून मोठे म्हणून घ्यावे म्हणून आम्ही सगळ्यांचा प्रयत्न आहे. काय इलेक्शन राहतो उभा राहतो का मेंबर व्हावं मेंबर होऊन लोकांकडून एक मोठा व्हावं पुढे मंत्रीपद मिळावं आणि मोठा म्हणून घ्यावं. मोठे श्रीमंत बनतो. खरोखर आवश्यकता असते काय पुष्कळ असते. न सरणारी अशी संपत्ती सुद्धा परत आणखी जास्त श्रीमंती मग आणखी जास्त श्रीमंत व्हावं लोकांकडून शिवून म्हणून घ्यावं मोठ्या आपल्या लोकांकडून अशी लोकेशन आहे. विद्या पंडित असतो ते पांडित्य किती परिश्रम करून तो कष्ट करून तो मिळतो. कशासाठी लोकांकडून चांगले मी एक मोठा पंडित आहे म्हणून घेण्यासाठी. म्हणजे लोकेशन आहे दुरुस्ती आहे म्हणजे फार म्हणजे काढून टाकण्याला फार अवघड आहे असं म्हणतात. ते लोकांमध्ये जास्त पसरलेलं आहे. जास्त ते ठाण मांडून बसलेलं आहे ते म्हणजे की नाही. त्याला म्हणून ते पहिलं लक्ष घेतलेलं आहे अमानित्वम जे आहे. आणि खरोखर आम्हाला दुःख होते ह्या लोकेशनमुळेच. खरोखर पाहता दुःखाला कारण स्वतःचे एकदम सगळं बरं असतं की नाही. घरी सगळं खाऊन पिऊन आहे शरीर चांगलं आहे चांगली प्रकृती बरी आहे चांगलं सगळं कुटुंब बरं आहे. पण काहीतरी आज अंतर्गत काहीतरी त्याला हे चलत असतं काय काय म्हणजे लोक काय म्हणतील की काय दुसऱ्याला काय वाटेल की काय शेजारी काय म्हणतो की काय समजलं की नाही वगैरे वगैरे पुष्कळ आत अंतर्गत ते चलत असतं की नाही. निष्कारण त्याची काही आवश्यकता नसते खरं पण तो सतत असतो. म्हणजे अशी लोकेशन आहे आपल्या दुःखाला कारणीभूत होणारी आणि पुष्कळ आम्हाला कष्ट देणारी असे आहे लोकेशन. लोकांकडून बरे म्हणून घ्यायचे किंवा मोठे म्हणून घेण्यासाठी पुष्कळ फार प्रयत्न करावा लागतो. तेव्हा ते म्हणतील विशेष काही दिसलं म्हणजे मोठे म्हणणार की नाही. सामान्य लोकांना कोणी मोठे म्हणणार नाही म्हणत नाही. विशेष कुठे दिसेल तर त्याला मोठे लोक म्हणतील. विद्या कला असे काहीतरी एक विशेष दिसलं की मोठे जगामध्ये विशेष प्राप्त करण्यासाठी किती वेळा कष्ट करावं लागते. मग ते लोकेशनसाठी पुष्कळ कष्ट करावं लागतं याला. तरी सुद्धा ह्याच्या इच्छेप्रमाणे काय त्याला मान मिळत नाही. जमलं की दान देतो लोक दानशूर बनतील म्हणून दान देतो हो की नाही. असं एक उदाहरण सांगतो मी. पोरडे वकील होते आमचे. त्यांनी महाराज तुलाभार केला म्हणजे चांदीच्या तोलून दिला. मग सगळे फार छान झालं फार चांगलं केलं सगळे म्हणू लागले. पण तो त्यांच्यापैकी एक आप्त आला संध्याकाळी. तो म्हणाला काय विशेष केलं काय केलं नाही त्यांनी
काय ते कसं काय, तुम्ही असं काय म्हणता? म्हणजे तुम्ही मला बापाने कमवून ठेवलेलं आहे ते चालू दिली, स्वतः स्वतः कमवून दिलं तर चांगलं आम्ही म्हणत होतो. विशेष काय नाही याच्यात म्हणतात. म्हणजे त्यांना सुद्धा कमी लेखणारे आणि निंदा करणारे, सहन न होणारे असे पुष्कळ बरेच लोक असतातच. म्हणजे आमची काही इच्छा ती पूर्ण होत आम्ही हे करतो. आणि बहुतेक लोक आपापल्या स्वतःच्या ह्याच्याप्रमाणे ते म्हणतात. स्वार्थी असतात बहुतेक. निस्वार्थी माणसाला बघितलं की नाही त्याला अकल होतं ते काही लाभ असल्याशिवाय कोणी करतो काय म्हणतो. स्वार्थ आहेच आहे. चांगले तो इतकं मोठं काम करतो, तो हजारो लाखो लोकांना पैसे गोळा करतो, ते स्वतः स्वार्थ असले कोणी कष्ट करील काय. म्हणजे निस्वार्थी लोकांना सुद्धा स्वार्थी म्हणणारे, म्हणजे आपापल्या इच्छेप्रमाणे म्हणणारे असे जे लोक आहेत. म्हणजे लोक तसे आहेत, त्यांना परीक्षा नाही आणि ते आपल्याला कसं काय वाटेल ते बोलणारे असे आहे. मग तसल्या लोकांकडून आम्ही चांगलं म्हणून घ्यायचं आहे. मला शक्य होईल का कधी? शक्य नाही म्हणत. रामाला चांगलं म्हटलं नाही. ते कशी ते परीट काय म्हणाला, रामाला दोषण दिलं की नाही. गांधीला दोषण देणारे पुष्कळ होते. महात्मा गांधींना वगैरे मोठमोठे होऊन गेले. जगच त्याची प्रशंसा करते ते सुद्धा, मग त्यांना सुद्धा जग सगळे बरे चांगले असे म्हणणारे म्हणत नाही. मग आमची काय हे म्हणून विचार करून काय करतो हा साधक, म्हणजे लोकेशना सोडून म्हणतात. लोकांकडून म्हणून दुसरं काय, मी एक मोठा आहे, मोठा भाव म्हणून ते जो अहंकार आहे त्याचा तिकडे त्याग असल्यामुळे, आत्मभाव म्हणजे काय, अहंकार नाश होणे, मीपणा नाश होणे. मी म्हणून कोणतरी आहे, एक व्यक्ती आहे, मी एक नामरूपात्मक आहे, सुगुणवान आहे, माझी संपत्ती आहे, मी विद्वान आहे, मी 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 म्हणून आहे, हेच नाहीच होणे. ह्याचं स्फूर्ती आत नाहीच नाही. मी एक अमका आहे, जात नाही, हे नाही, विद्या नाही, संपत्ती नाही, कला नाही, काही नाही, ती मी एक अमका आहे अशी स्फूर्ती त्याच्यामध्ये दिलेली आहे. हे अहंकार नाश म्हणजे मीपणा जी आहे, मीपणा असला तर मग तो मला मी मोठं म्हणून घ्यावं म्हणून. पण मीपणा नष्ट झाला असल्यामुळे ज्ञानामधले मग तो मानाची इच्छा करणे अशक्य गोष्ट आहे म्हटलं. जास्त कमी नाहीच नाही, एक रूप जे बघतो तेच काय समजतो, हे सगळं तो माईक आहे. चांगले वाईट किंवा जास्त कमी दिसते हे खरं नव्हे. खरं एक आत्मतत्व एक खरं आहे, बाकीचे एक खोटा आहे असं जे समजतो. पण ते खोट्यामध्ये ते मोठेपणा तो इच्छा करील काय, किंवा सत्य स्वरूप आपण विचार करू लागला मग एकच एक आहे, मग मोठा कोण आहे लहान कोण म्हणतात ते खरोखर कोणी एक रूपच सगळे आहेत अशा तऱ्हेने. मग त्याच्यामध्ये आणि साधकामध्ये असू नाही म्हणतात. हे सूक्ष्म प्रत्येक जण काय केलं पाहिजे, आपल्या अंतःकरणात हे सूक्ष्मपणे बसलेले असतात. हे गुण आहेत, वर नाही म्हणून सांगितलं समजलं सुद्धा अंतर्गत सूक्ष्मपणे राहिलेले असतात. मग ते शोधून आपल्यामध्ये कोणता गुण मुख्यत्वाने आपण हे काबीज केलेलं आहे, आपला अंतःकरण काबीज करून आपण सूक्ष्मपणे हे केलेलं आहे, ते आपण शोध करून मग ते त्याचा नाश केला पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. तो काय म्हणतो, पूज्य दुसरे पूज्य पूजा करू लागला म्हणजे त्याला फार वाईट, तो वाईट वाटतं, बरं वाटत नाही. सामान्य लोक काय करतील, माझी पूजा करावी, वर बोलवावं, त्याला माझं कीर्ती व्हावी, सगळे वर्णन करावं माझं, असं वाटत असतं की नाही. ह्याला शरीराची ते पूजा करतात सबल की नाही. शरीर पूजा आहे काय, शरीर कशाचं आहे, मी शरीर आहे काय, शरीराची पूजा करून खरोखर का मला श्रेष्ठत्व किंवा त्याच्याने होईल काय, अशा विचाराने मग तो शरीराची पूजा इच्छा करीत नाही. इतके तुम्ही केली तर दुसऱ्याने केली सुद्धा त्याला नीट बरं वाटत नाही. तुम्हाला पूजिता डोळा न देखावी, हा स्तुती करू लागले लोक, त्यांना बरं वाटत नाही. मग तुम्ही असा, तुम्ही असा, तुम्ही मोठ्या पण नाही. म्हणजे देहदृष्टीनेच बोलतात. हे आत्मदृष्टी त्यांना आत्म आकार राहणे त्यांना आवडत असते आणि देहाकार त्याची वर्णन करू शकतात कर लागतात. मग काय करतो तुम्ही म्हणालो, मग काय असे कोणी बोलू लागले, पण काय करावं मी, तुम्ही बोलू लागले
म्हणलं तर आता आपण नाही असं म्हणावं तर त्यांना त्याचं मन दुखते. वर्ण करणारे आहेत त्याचे मनही दुखू नये त्याकरता स्वस्त गप राहतो. मला समजतो काय हरकत नाही. मग त्यानेही सांगतो हे करतो आस्पद देतो. म्हणजे एकंदरीत काय मनापासून ती इच्छा करीत नाही. मी एक मोठा झालो इतके लोक मला पूजा करतात हार करतात म्हणजे मी मोठा एक कोणतरी मोठा आहे म्हणजे एकंदरीत असं समजला एक समजा मग त्याचा अहंकार चढावला असं म्हणायला हरकत नाही. तो गोष्ट म्हणतो तो स्वस्त आपल्या आनंद राहतो त्याच्याकडे लक्ष देत नाही. मला मला मग समजत नाही तो ही पूजा वर्णन वगैरे करतात त्यामुळे काय मी पूजेचा पलीकडे आहे वर्णनातीत मी आहे. म्हणजे हे लहान अमक्या प्रापंचिक तेव्हा सामान्य गोष्टी आहेत. मग त्याच्याने काय विशेष मला प्राप्ती किंवा आनंद विशेष आनंद काय ते म्हणायला काय ते भाव आहे काय तिकडे कारण आहे काय नाही एकंदरीत काय त्याला महत्व देत नाही इच्छा तरी करीत होत नाही. हा मोठा आहे बघा असं एकमेकाला दाखवतात ना. कोणी एक मोठा माणूस गेला समजा एक ज्ञानी किंवा एक संन्यासी एक मोठा एक प्रसिद्ध पुरुष जाऊ लागला रस्त्यातून लोक काय करतात बघा तो चाललेला आहे असं म्हणजे बोट करून दाखवतात. असं तर स्वतःकडे असं कोणी दाखवलं तर हे आवडत नाही. हा त्रास होतो. म्हणजे मला मोठेपणा देतात ते आणि त्याची लक्ष कमी वेधून एक माझं एक महत्व वाढवून मग ते वर्ण करू लागतात. म्हणजे हे सेची न व्हावी मला कोणी ओळखू नये मला असं त्याला वाटतं की नाही. म्हणजे वर्णन करावं ओळखावं हा म्हणून दाखवावं पूजा करावी आणखी धार घालावा अशा तऱ्हेने न वाटता त्याला काय वाटत असते मला कोणीच ओळखू नये सेची न व्हावी. से म्हणजे आठवण किंवा ओळख कोणी मला ओळखू नये अशा तऱ्हेने सामान्यापेक्षा सामान्य होऊन राहतो म्हणतो ज्ञानी. ज्ञानीचा मुख्य म्हणजे विशेषता ज्ञानाचे लक्षण असून सामान्यता हे ज्ञानाचे लक्षण आहे. विशेष काहीतरी वेगळे माईक पण सुद्धा काही सर्व विशेष निर्विशेष विक्री झालेले आहेत. त्या समसाम स्थितीत हे मान हे कोणी असू शकत नाही. त्या स्थितीत राहिलेलं त्याला हे काही कोणतेही आवडत नाही. हा मग दुसऱ्याने मान दाखवलं सुद्धा त्याला आवडत नाही. मग त्यांनी लोकांनी मला सत्कार करावा पूजा बोलवावं की माझ्या पेपर वर्तमानपत्रातून माझं वर्णन यावं चरित्र यावं फोटो यावा म्हणून समजतं की नाही. पुष्कळ लोकांचे किती भयंकर ते त्यासाठी प्रयत्न करतात. आलं म्हणजे काय विशेष खरे म्हणतात आहे काय काहीतरी त्यात काहीतरी महत्व आहे काय कोणाचाही फोटो येतो. सामान्य अगदी सामान्य मनुष्य सुद्धा तिकडे रोज फोटो येतात. त्यापैकी आमचा एक फोटो आला म्हणजे काय विशेष झालाय तरी पण त्यासाठी किती प्रयत्न करतात. म्हणजे लोकेशना अशी ती आंधळे आहे म्हणतात. नमस्कार मरणीसाठी म्हणजे ते काय म्हणतात कोण नमस्कार कसं वाटतं मरणाऱ्यासारखं वाटतं किती नको वाटतं भयंकर त्रास होतो कोण नमस्कार केला म्हणजे. सामान्य लोकांना नमस्कार केला म्हणजे किती आनंद होतो. ज्ञानी अज्ञानी हे लक्षणे विरुद्ध लक्षणे आहेत. ज्ञान आणि अज्ञान ज्ञानाला नमस्कार केला म्हणजे फार नको वाटतंय आकुंचित होतो आखडतो. हा प्रफुल्लित होतो नमस्कार केला म्हणजे हा मला नमस्कार केला फार मग सांगू लागतो तो कपडे स्वतः अगदी परस्पर आणि त्याचीच आठवण करू लागतो तो. एकदा कोणी नमस्कार केला किंवा हे केलं की नाही मग केव्हाही तो मला अमक्या नमस्कार केला मला मी मोठा झालो असे त्याचेच ते नेहमी ते विचार करीत राहतो तो अज्ञानी माणूस. पण हा देहाच्या मान अपमानाचा कशाचाही काही संबंध नसताना तो नेहमी आपल्या आनंदात राहणारा ज्ञानाला हे लोकेशना शकत नाही. चातुर्य लपवी पुष्कळ ज्ञान आहे पुष्कळ मोठेपणा हे आहे छानपणा आहे. पण ते लोकांना दाखवत नाही दाखवून ठेवतो कोणालाही दाखवत नाही. हा म्हणजे मी एक सामान्य माणूस आहे लोकांना काय दाखवतो मी एक मोठा ज्ञानी आहे मोठा एक पंडित आहे पुष्कळ मी हे केलेलं आहे वाक्चातुर्य माझ्याकडे आहे मी एक मोठा वक्ता आहे लेखक आहे मोठा अशा तरी पुष्कळ तऱ्हेने स्वतःचा मोठेपणा तो मिरवित नाही. लोकांचे हे आहे
मी एक मोठा लेखक म्हणून पाहू, काही लिहायला येत नसतं, काय नसतं, पण लिहायला सुरुवात करतात, कसेही लिहितात आणि छापतात. पण त्याच्याने काय लोकांना काय उपयोग होणार आहे सांगा? तर पुष्कळ पुस्तकं आहेत, उपयोगी पुस्तक किती आहेत आणि आपले आडमार्ग येणारे पुस्तक किती आहेत? सगळे आडमार्ग येणारेच आहेत. कोणीही लिहिलेली पुस्तक आहेत ना. त्याला काय ज्ञान नाही, खरं ज्ञान नाही, खरी परीक्षा नाही, खरे मग त्याने सगळे पुस्तक विकत केले बहुतेक. मग ते आम्हाला ते वाचून, पुस्तकं वाचून आम्हाला काय मार्ग मिळणार आहे का? आणखी गोंधळ होणार. आता गोंधळ होणार करणारे पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. आणि हा एक लिहू म्हणतो, मी एक घ्यावं. आणखी हा गोंधळ आणखी जास्त गोंधळ वाढवणार हा. आणि हा एक दुसरे पुस्तक लिहून त्याकरता म्हणजे अशा तऱ्हेने म्हणजे हे करून काहीतरी मोठा व्हावं, काहीतरी हे करावं म्हणजे आपण जे हे करतो मोठेपणासाठी करतो, मग ते ज्ञानाचे लक्षण नव्हे म्हणतात. पवना ऐसी जिन्ही त्या ठिकाणी ज्ञान ज्ञानी अमानित्व लक्षणे आता पंतप्रधान केलं, ज्यांच्यामध्ये अमानित्व ठरलेलं आहे किंवा राहिलेलं आहे, प्रकट झालेलं आहे, मग तो त्याच्यामध्ये ज्ञान हे वास्तव केलेलं आहे, ज्ञान आहे म्हणून समजा. एक लक्षण झालं. दुसरं लक्षण सांगतात अदंभित्व, अमानित्व अदंभित्व. दंभ म्हणजे काय? आपले नसलेले गुण आहेत म्हणून लोकांना दाखवायचे. थोडे असे पंडित 2-4 श्लोक आले की नाही, मला मोठा पंडित म्हणून ते म्हणून दाखवायचं, समजलं की नाही, मोठा पंडित म्हणून वर्णन करावं म्हणून हे करायचं. नसलेले गुण, दानशूर मी आहे, मी असं मोठा हे आहे, असं काहीतरी साधन करतो, लोकांकडून हा मोठा साधक म्हणून घ्यायचं म्हणून पुष्कळ थोडं लोकांपुढे करायचं म्हणायचं. साधन स्वतःसाठी एखादा न करता लोकांना दिसेल अशा तऱ्हे साधन करायचं. पूजा करायचे, मोठ्या निमंत्र मिळत तर घंगणा घंटा वाजत म्हणून हे कर, म्हणजे काय, मी एक मोठं धार्मिक आहे, मी एक साधन करणार आहे. लोकांना म्हणण्यात दांभिकपणा म्हणतात. कुठला दांभिकपणा ज्ञानाचे लक्षण होऊ शकत नाही, तो सगळे झाकून ठेवतो म्हणतात. आपले जे काय आहे सद्गुण आहेत त्याचे सगळे असतात, सद्गुण असतात, ज्ञान असते, वैराग्य असते, हे सगळ्यावर प्रेम असतो, पुष्कळ सद्गुणाची साठा असतो, तरी सुद्धा कोणतेही एक लोकांना तो दाखवित नाही, दाखवू देत नाही. अशा रीतीने वागणे हे अडंबत जे आहे ते ज्ञानाचे लक्षण आहे म्हणतो. हा, त्याला उदाहरण देतात. एक कंजूस असतो महान, मग तो पुष्कळ तरी पैसा धन एका ठिकाणी करून ठेवलेला असतो म्हणतात. मग चोर येतात, मारतात, काय जीव येत प्राण गेला तरी सुद्धा ते धन ते कुठे ठेवले ते सांगत नाही. तसं काय झालं तर सुद्धा स्वतःच काय काय मी असं केलं, मी असं इतकं साधन केलं, इतकं हे केलं, इतकं हे केलं, असं म्हणून कधीही कोणापुढे चुकूनही न सांगत नाही. तो त्या कंजूषाप्रमाणे तो सांगतो काय, प्राण गेला तरी सुद्धा तो ठेवली ठाव आहे, तो दाखवित नाही. कसं तो सगळं दाखवून ठेवतो. सुख तर नसतं गटी, आपले केलेले जे चांगलं आहे, पुण्य आहे किंवा साधन आहे, परोपकार आहे, सगळे आहे, पण तो कोणालाही किंचितही दाखवित नाही. हे एक लक्षण. दाखवणे म्हणजे काय, ते विकल्यासारखंच, आपले पुण्य विकलं, त्या पुण्याचं फळ मिळून गेलं म्हणून समजायचं. समजलं की स्थितीसाठी न विकून स्थितीसाठी म्हणतात, ते सांगतात. म्हणजे आपण इतकं कष्ट करून केलेले हे लोकांपुढे सांगून मग त्याचं पुण्य रूपाने ते ऐकले, होय फार चांगलं केलं म्हणलं की नाही, ते गेलं सगळं. तसं ते आपण गमावायला तो तयार नसतो. त्याकरता कोणापुढेही काय झालं तर सुद्धा ते विचारतात सांगत नाही. आडेविडे घेऊन खरं काय ते सांगतच नाही. साधन किती केलंय, साधन कुठे गेलं, काय केलं, झालं असं काही कळू देत नाही. असे गोष्ट काही ज्ञानी होऊन गेले, ते त्याचे नाव कोणते, गाव कोणतं, त्याचे आई वडील कोणते, त्याचं नाव काय होतं हे सुद्धा कोणाला तर त्यांनी सांगितलं नाही. समजलं की नाही, इतक्या तऱ्हेने तो ते अलिप्त नाही, ते
राहिले होते मानित मित्र त्यांच्याकडे. नाना कृष्णवळू आपले दुसराही दृष्टांत येतात. तो कृषी वळू म्हणजे तो कुणबी असतो, तो का पेरतो, पेरल्यावर मग ते परत झाकत जातो म्हणतात. गोंधळ पेरतो मग त्याच्यावर माती झाकत जातो, हो की नाही? तसं ते जे करतो ते अगदी गुप्त ठेवून ठेवत जातात, करीत राहतो, करीत नाही असं नाही. त्याचा हे सामान्य सहजच त्या सहज भावाने ते चांगलेच करीत असतो नेहमी. सगळ्यांची मन तसंच ठेवणे, बोलणे, चांगले काम करणे, परोपकार करणे, पुष्कळ सांत्वन करणे, सगळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ज्ञानी काय करतात बाबा, तुम्ही कोणता उद्योग करता म्हणून सांगितलं एका ज्ञानाला विचारलं. म्हणजे म्हटलं बाबा मी आहे आमचा एक उद्योग. काय आहे? उमदलेली फुले असतात ते मग मी त्याला हे करतो, प्रफुल्लित करतो. कोणाचे तोंड लहान झाले असले की नाही त्याला प्रफुल्लित आनंदमय करतो. हा आमचं कर्तव्य रोजचा म्हणतात. कोणी येतील आमच्याकडे, ते कष्ट घेऊन, दुःख घेऊन, काही घेऊन, निराश होऊन येतील असतात, ते कोमजलेले असतात की नाही. मग ते मग प्रफुल्लित करणे, त्याचे तोंड प्रफुल्लित करणे हे आमचं कर्तव्य म्हणतात. म्हणजे सकाळपासून हेच काम करत असतात. पण लोकांपुढे मी असं केले करतो असं कधीही चुकून अगदी स्वप्नात सांगत नाही म्हणतात. अशा तऱ्हेने इतकी कुठे स्थिती झाली म्हणजे खरं ज्ञान आहे म्हणून समजायचं. मी करतो थोडं नाही सांगतो फार. काय असं आहे, ते पुष्कळ करतात काही सांगत नाही ज्ञानी. आम्ही काय करतो, करतो थोडं, पुष्कळ सांगतो, अगदी वर्णन करून 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 पुष्कळ सांगतो. म्हणजे ते केलेलं निष्फळ झालं म्हणून समजा, त्याला फळ मिळून गेलं. ते म्हणाले की नाही, हो ते पुष्कळ केले, फार केले म्हणून ते म्हणाले. मग त्याचं फळ, केलेलं फळ ते गमावलं आम्ही समजायचं. लहान पुण्य झाकी झाकून ठेवतो. काय सामान्य माणूस हे तर काय की विशेष केलं, मी माझं केलेलं आहे, दुसऱ्याला कुठे केलं, एक स्वरूपच आहे असं म्हटल्यावर स्वतःला स्वतः केलेली कोणी सांगतो काय सांगा. स्वतः आम्ही करतो की नाही, तोंड धुतो, अंघोळ करतो, हे करतो, म्हणला होतो, खातो, घेतो, सगळं स्वतः पुष्कळ करतो की नाही. मग हे काय मोठं कुणावर उपकार केलं झालं काय, आणि लोकांपुढे सांगत हे कर मी असंच केलं, स्नान केलं, मी स्तोप कर लावून स्नान केलं आम्ही. मी असं असं मी हे कोण सांगतो काय, जेवण केलं सांगतो काय, नाही माझं आहे मी करत असतो. म्हणजे हे तशाप्रमाणे हे झाले असं ज्ञानीला हे सगळे करणे म्हणजे त्याला दुसरं असं वाटतच नाही, स्वतः ते सुद्धा करतो. अनेक रूपाने मी नटलेला आहे, माझं स्वरूप आहे, म्हणजे करणे स्वाभाविक आहे. त्याला विशेष काय सांगण्याचं, काय सांगण्यासारखं काय आहे. अशा तऱ्हेने एकाच भावाने तो वागतो. मग तर आपलं केली सांगणे म्हणजे अमानित्व, अदंभित्व वगैरे लक्षण त्याच्याकडे असणे शक्य नाही. आहे एक म्हणते तर अहंकार आहे म्हणून समजायचं, त्यात काय काही शंका नाही. मोठा म्हणून घ्यायचा म्हणजे कोण मोठं म्हणून घेणार, मीच की नाही. मी म्हणजे आहे तिकडे झालं, मी नाहीच झालं पाहिजे असं मुख्य आम्ही तत्व आहे. नेहमी मीचा स्फुरण रहित राहणे हे ज्ञान आहे. हे एक लक्षात ठेवा. मी आमका आहे म्हणून एक मीचा स्फुरण जे आहे, आणि त्यात चांगलं आहे, चुकी आहे, काही सगळं त्यात पुढे वाढतात ते. पण ते मूळ स्फुरण मी रूपाने स्फुरण आहे तेच नाही कुठे झाले होते. मग सहजभाव तिकडे आलेला असतो, किंवा आत्मानुभव तिकडे प्रकट झालेला असतो, मी नाहीच झालेला असतो. मी असल्याशिवाय मग हे मनाची अपेक्षा असू शकत नाही. मला मोठे म्हणावं, असं लोकांनी मला मोठे म्हणावं, पूजक मानावे, पूजा करावी, नमस्कार करावा, असं म्हणणारा जो अहंकार आहे म्हणून सिद्ध होतं की नाही. म्हणजे हे ज्ञानाचे लक्षण नाही हो आमचं. आता अहिंसा तिसरे लक्षण. अहिंसा म्हणजे अहिंसा अर्थ कोणाला आम्ही दुःख देऊ नये, हिंसा करू नये, किंवा तारण करू नये, मारू नये, किंवा काहीतरी कष्ट देऊ नये, इतकंच अर्थ नाही.